माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, विविधा अंतर्गत आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात समाजासाठी आमचाही हातभार याविषयी माधुरी सुधाकर धर्माळे यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आज आम्ही प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोतेहो नमस्कार. आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोतेहो, आपण सगळेच धकाधकीचं जीवन अनुभवत आहोत. खूप व्यस्त आपलं जीवन आहे, पण कुठेतरी मोकळा श्वास घ्यावा, त्यासाठी मनाला आवडलेली ती एकतरी गोष्ट करावी. काही छंद असेल तर उत्तमच, त्यातून आपल्या जीवनातील आनंद वाढतो. श्रोतेहो, जेव्हा ज्ञान, कौशल्य, सौंदर्य, संवेदनशीलता हे सर्व गुण एकाच व्यक्तीमध्ये असेल तर त्या व्यक्तीचं जीवन केवळ व्यक्तिगत प्रगतीपुरतं मर्यादित राहत नाही, तर ती व्यक्ती समाजासाठी एक प्रेरणासुद्धा बनते. समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती समाजाचे खरे आधारस्तंभ असतात. श्रोतेहो, आज आपण अशाच एका प्रेरणादायी महिलेची मुलाखत घेणार आहोत. त्यांनी आपल्या कार्यातून अनेक गरजू लोकांना मदत केली असून समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा प्रवास, अनुभव आणि विचार जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आपण करूयात. तर श्रोतेहो, त्यांचा थोडक्यात परिचय मी देऊ इच्छिते. घरातील 230 व्होल्ट वीज प्रवाहित तार अतिशय सावधगिरीने हाताळणारे आपण आणि तब्बल 132 केव्ही वीज केंद्र हाताळणारी महापारेषणची ती कर्मचारी आहे. दररोज आगीशीच खेळ, एवढे कमी की काय म्हणून ती लाठीकाठी आणि तलवारबाजीतही निपुण आहे. दुसरीकडे अनेक सौंदर्य स्पर्धा तिने गाजवल्या आहेत. सर्व गुण संपन्नता कशाला म्हणतात ते माधुरी धर्माळे यांनी दाखवून दिले आहे. श्रोतेहो, आज आपण बातचीत करणार आहोत माधुरी सुधाकरराव धर्माळे यांच्याशी. श्रोतेहो, त्या लालखडी उपकेंद्रात ऑपरेटर टेक्निशियन या महत्त्वाच्या आणि तेवढ्याच जोखमीच्या पदावर कार्यरत आहेत. त्या 2010 साली महापारेषणच्या नाशिक रेंजला ऑपरेटर म्हणून रुजू झाल्या. त्या आता पुरुषी मक्तेदारी असलेल्या विद्युत हाताळणी आणि दुरुस्तीच्या कार्यात स्थिरावल्या असून ITI-मधील इलेक्ट्रिशियन ट्रेनच्या त्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी होत्या. श्रोतेहो, आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तर ताई, आमच्या आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर ताई, मला सर्वप्रथम सांगा की तुम्ही महापारेषणमध्ये एक ऑपरेटर म्हणून जॉब करता आणि सोबतच समाजकार्यसुद्धा करतात. तर या समाजकार्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि या समाजासाठी काम करण्याची सुरुवात कशी झाली? मला समाजासाठी जी प्रेरणा मिळाली ती माझ्या घरूनच मिळाली. अच्छा. माझे आजोबा स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते आणि माझे वडील जिल्हा परिषद शिक्षक होते, पण आता रिटायर्ड आहेत. पण माझ्या वडिलांना समाजकार्याची आवड होती. आवड म्हटल्यापेक्षा ते कर्तव्य म्हणून ते स्वतः करत होते आणि मलाही कुठेतरी तो वारसा मिळाला की माझ्या वडिलांप्रमाणे मी कुणाला मदत करू शकत असेल तर मला त्यात आवडते ती गोष्ट मला, आणि ते मी कर्तव्य समजते की कुणाची मदत करणे किंवा कुणासाठी काहीतरी करणे हे आवडपेक्षा कर्तव्य समजते, जे प्रत्येकाने करावं असं मला वाटते. आणि याच प्रेरणेतून मग मी पुढे पुढे माझ्यासारखे काही समाजकार्य करणारे किंवा समाजासाठी त्यांना काहीतरी वाटतं असे लोक आम्ही एकत्र येऊन आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम राबवत समाजकार्य करतो. अच्छा, मग तुम्ही मुख्यतः कोणत्या सामाजिक कार्यावर कार्य करता? आमचा एक NGO आहे, म्हणजे आम्ही त्यामध्ये 5-6 लोक आहोत आणि त्या NGO मध्ये आमचं असं आहे, आमचा आधार माणुसकीची भिंत असा NGO आहे. त्यामध्ये आम्ही जुने कपडे, जुन्या वस्तू, गृहोपयोगी काही वस्तू असतात पण ज्या म्हणजे लोकांनी टाकलेल्या असतात, चांगल्या स्वरूपाच्या असतात, म्हणजे ते दुसऱ्याला उपयोग येऊ शकेल अशा, तर त्या सगळ्या वस्तू आम्ही गोळा करून गरजूंपर्यंत पोहोचवतो. त्याचप्रमाणे आम्ही अनाथ आश्रमांमध्ये मुलांना शाळा उपयोगी वस्तू, साहित्य किंवा अजून त्यांना त्यांच्या काही गरजा आहेत अशा आम्ही त्यांना वेळोवेळी जाऊन उपलब्ध करून देतो. वृद्धाश्रमामध्ये किंवा शाळाबाह्य मुले जे असतात त्यांच्यासाठी काही व्यवस्था करता येईल, तर आम्ही असेच अनेक उपक्रम या आधार आमच्या NGO मार्फत करत राहतो. अच्छा,
तर अशा अनेक गरजू लोकांना मदत करताना तुम्हाला अडचणी आल्याच असतील, बरोबर ना? तर मग त्या अडचणी कोणत्या आणि कशा आल्यात आणि त्यातून तुम्हाला एखादा भावनिक अनुभव सांगता येईल तर तो सांगा. अडचणी म्हणजे जे ठरवून केले जाते, आम्ही समाजकार्य जे ठरवून करतो, आश्रमात जाऊन किंवा वृद्धाश्रमात जाऊन, अनाथ मुलांकडे जाऊन, ते ठरवूनच असतं. पण मला जे सामाजिक कार्य माझे आहे, जसे रस्त्यावरचे ॲक्सिडेंटचे आतापर्यंत मी 5 ते 6 म्हणजे एक महिला असून मी रक्तबंबाळ अवस्थेतले लोक हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले. तर हे मी माझे काम समजून मी हे केलेलं आहे. तर या अशा कामात मला बरेच वेळा अडचणी आल्या की काही महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे की एक मुलगा रस्त्याने पडलेला होता आणि ट्युशनला जाताना तर त्याचा ॲक्सिडेंट झालेला. तर त्याला कोणी उचलत नव्हतं, साईडला लोकांनी केलं, उचलून साईडला ठेवलं, पण हॉस्पिटलपर्यंत कोणी पोहोचत नव्हतं. तर माझीच एक माझ्यासारखी समाजकार्य करणारी माझी एक मैत्रिणी तिथून चालली होती. तिने मला फोन केला आणि फोन केला की याला एक ॲम्ब्युलन्सची गरज आहे, कोणी उचलत नाही आहे. तर मग मी अशा वेळेस घरून गेली, एक ऑटो केला, त्याला मी आणि माझ्या मैत्रिणीने त्याला ऑटोमध्ये टाकला, आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. असं बरेचदा म्हणजे मला राहुल्या जात नाही मला जेव्हा मी अशा अवस्थेत लोकांना पाहते. आणि मग यावेळेस मला खूप अडचणी येतात की मला असं त्याच्या घरचा फोन त्याला बोलता येत नव्हतं, त्याच्या घरचा नंबर नाही, कुठला आहे माहीत नाही. तर या हॉस्पिटलमध्ये त्याला 2 हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही. मग आम्ही 3ऱ्या हॉस्पिटलमध्ये बोंडे हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं, तिथे त्याला घेतलं. मग काही वेळाने त्याला नंबर सांगता आला, तो थोडासा बोलू शकला. तर अशा बऱ्याच अडचणी आल्या. मग अशा वेळेस फाईलवर माझा नंबर, मग पोलिसांचे मला फोन किंवा ज्या ट्रॅक्टरने त्याचा ॲक्सिडेंट झाला, जे काही असतात त्यांचं सेटलमेंटसाठी फोन वगैरे, म्हणजे पालक समजून. तर अशा बऱ्याच अडचणी येतात. पण आणि त्याला मी सक्षम वाटते की मी त्या करू शकते. आणि मला काही माझ्यासारखे मदत करणारे असतात की त्या कार्यात मला ते मदत करतात, तर मग मी ते हाताळून घेते. अच्छा, अरे वा, खूप छान. तर तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी पण कार्य करता. तर या महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवले आहेत? महिला सक्षमीकरणासाठी जे स्पेशली कार्य असं आहे की आता मी ज्या आश्रमाशी, मुलींच्या अनाथ आश्रमामध्ये मी जाते, तर मुलींच्या अनाथ आश्रमामध्ये काही अशा मुली आहेत ज्या चांगलं शिक्षण घेत आहेत आणि ते आश्रमवालेच त्यांना शिकवतायत जे काही आहे. पण काही मुली अशा शिक्षण त्यांना नाही आवडत किंवा ते करत नाहीये, किंवा मला असं स्वतःला असं वाटते की या मुलींनी असं काहीतरी केलं पाहिजे की यांना रोजगार मिळाला पाहिजे. म्हणजे आधी त्यांचं आयुष्य आई वडील नसल्यामुळे अनाथ आश्रमात गेलेलं आहे, तर पुढलं आयुष्य असं त्यांचं असं झालं पाहिजे की त्या स्वतः कमवू शकल्या पाहिजे काहीतरी, त्यातून त्यांना काहीतरी व्यवसाय. तर आश्रमामधल्या काही अशा मुली होत्या की ज्यांना पार्लर शिकायचं आहे, शिवण क्लास शिकायचा आहे, त्यांची इच्छा आहे. तर त्यांना मी माध्यम उपलब्ध करून दिले. त्या मुलींना मी त्या पार्लरच्या क्लासला तिथे, आणि अशा या माझ्या म्हणजे सक्षमीकरणच म्हणू आपण या मुलींना व्यावसायिक शिक्षण देण्याचे. त्यामध्ये मला काही जणी अशा खूप चांगले म्हणजे आता ज्या पार्लरचा कोर्स ज्या फ्री दिला, ती एक म्हणजे पूजा, मी नाव सांगायला आवडेल मला, एक पूजा मानकर रॉयल टच मेकअवर आहे. ती कधी म्हणते की कुठल्याही मुलींना ज्यांची परिस्थिती नाही किंवा अनाथ आश्रमातले आहे आणि त्यांना कोर्स करायचा आहे तर मी फ्री शिकवेल. प्रिया आहे महल्ले, तिचं जे बुटीक आहे, तर तिने पण असं केलं की तिने पण त्या मुलीला तितक्याच आत्मीयतेने जशा बाकीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात तसे त्या मुलींना शिकवलं. आणि अशा ज्या पोरींना काही करायचं आहे, ज्या बायांना काही करायचं आहे, त्यांना मी एक माध्यम उपलब्ध करून देते. म्हणजे माझी ओळख किंवा मला असं वाटते किंवा त्यांना मी थोडं मोटिवेशन करते की तुम्ही बाहेर निघायला पाहिजे, थोडं काहीतरी करायला पाहिजे. आणि ज्यांच्याप्रमाणे जसं आहे, म्हणजे शिक्षणाप्रमाणे कोणाचं किती शिक्षण आहे त्याप्रमाणे त्यांना तसा व्यवसाय किंवा तशी नोकरी मी उपलब्ध करून देते. अरे वा, खूप छान काम तुम्ही करता. तर ताई, आपण इथे एक ब्रेक घेऊया. तर तुमच्या आवडीचं गाणं आता इथे आपण श्रोत्यांना ऐकूया. तर आजच्या कार्यक्रमात तुम्ही कुठलं गाणं ऐकवाल? तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं. अरे वा, खूप छान गीत आहे, मासूम चित्रपटातलं. तर श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत माधुरी सुधाकरराव धर्माळे यांच्याशी. तर ताई, तुम्ही महापारेषणमध्ये नोकरी करता, तर नोकरीसोबतच त्याच्या चौकटी बाहेर जाऊन समाजासाठी जे तुम्ही कार्य करतात, तर आजच्या समाजात सर्वात मोठी समस्या तुम्हाला कोणती वाटते? माझी जी नोकरी आहे ती नोकरी माझी पुरुषांच्या फील्डमधली आहे. तर मला डे नाईट शिफ्ट किंवा आम्हाला दिवाळी दसरा अशा कुठल्या सुट्ट्या नसतात. आम्हाला त्याही दिवशी आम्ही ड्युटीत असतो. म्हणजे भाग नाही आहे तो, पण अशा अडचणी अशा येतात महिलांना काही. पण या अडचणीसोबतच आपण जर ठरवलं
तर त्या अडचणींना मात करता येते. म्हणजे मी तर म्हणेल येतातच अडचणी, पण त्या बरोबर. दूरही होतात आणि आपण करू शकतो जितक्या प्रकारे. तर मी हे साधते, म्हणजे हा वेळ साधते. ते माझं समाजकार्य मी माझ्या नोकरीच्या नंतर जो वेळ असेल त्या वेळात करते, किंवा मला जसं जसं जमेल तसं तसं मी करते. चौकटी बाहेरचं आयुष्य आपण सगळ्यांनी थोडंसं जगायला, चौकटी बाहेरचं म्हणजे तुमचं एक घर आणि नोकरी याच्या व्यतिरिक्त तुमचं काहीतरी समाजाशी देणं लागतं. बरोबर. तुम्ही काहीतरी आणि विचार करून तुम्ही ते परतफेड समाजाशी करायला पाहिजे असं मला वाटते. म्हणजे मी तर म्हणेल की ज्यांना नोकरी आहे त्यांनी त्यांचा 1% जरी समाजासाठी खर्च केला ना तरी पण खूप मोठं कार्य होते. आणि कुठेतरी एखाद्या गरजूला आपल्या त्या, म्हणजे आपल्यालाही भारी जात नाही, आपण 1% याच्यासाठी म्हणतो, आपल्यालाही ते भारी जात नाही आणि दुसऱ्यालाही त्याचा उपयोग होतो. जे गरजू आहे त्यांना खरंच तिथपर्यंत जर मदत पोचली तर या प्रकारे आपण आपलं सगळं सांभाळून ती एक थोडीशी चौकट तोडून जर करतो म्हटलं तर आपण सगळं करू शकतो. अगदी बरोबर आहे. मला समस्या तर हीच वाटते आता आपल्या समाजामध्ये की मुली अजूनही आपल्या इथे सेफ नाही. बरोबर. समस्या सगळ्यात हेच. मी आजही जेव्हा रात्रीची परत येते तेव्हा कुठेतरी मलाही स्वतःला, मी सक्षमही असली, मी बाकी माझे मर्दानी खेळ जरी खेळत असली, लाठीकाठी किंवा तलवारबाजी सारखी, कुठेतरी मला भीती वाटते. कारण समाजात जे आपण ऐकतो, पाहतो किंवा जे घडत आहे ही खूप दयनीय अवस्था आहे की मुली, महिला अजूनही आपल्या समाजात सुरक्षित नाही, किंवा त्यांच्यावर जे अत्याचार होतात त्याला अजूनही कठोर कुठली कारवाई नाही. आपण प्रत्येक वेळी लहान लहान मुलींवर अत्याचार होतात, आपण ऐकतो, वाचतो, खूप चीड येते आपल्याला, पण ती गोष्ट तिथून आपण सगळे विसरून जातो. तर ही मला समस्याच वाटते की मुली अजूनही सेफ नाही. आपण आता नुकतीच एक घटना ऐकली की एक 60-65 वर्षाची ज्येष्ठ महिला सुद्धा सुरक्षित नाही. तर ही खूप मोठी समस्या मला वाटते समाजात की तुम्ही सुरक्षित नाहीच, आणि असं घडू नये याच्यासाठी सरकारने पूर्ण योजना करायला पाहिजे काहीतरी सुरक्षिततेच्या दृष्टीने, आणि त्यावर कठोर कारवाई सुद्धा करायला पाहिजे. तर ही मला खूप मोठी समस्या वाटते. बरोबर आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. लहान मुलीपासून तर म्हाताऱ्या महिलेपर्यंत कोणतीही महिला आता सुरक्षित नाही. यासाठी शासनाने दखल घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर कार्यवाही करायला पाहिजे. समाजकार्य आणि तुमचं जे वैयक्तिक आयुष्य आहे यामध्ये तुम्ही समतोल कसा राखता? वैयक्तिक आयुष्य आपलं आपण सगळेच जण जगतो. समाजकार्यासाठी काही स्पेशल, म्हणजे काही लोक असतात जे घरावर म्हणतात लोक की तुळशीपत्र ठेवून, तसं नाही. आपण घर सांभाळूनही बाकी सांभाळू शकतो. माझा असा दृष्टिकोन आहे की आपण 6 दिवस आपल्या घरात आठवड्यातले, तर 1 दिवस जो काढला, म्हणजे आपण 1 दिवस जर समाजासाठी काढला तर काहीतरी करायचं. ज्यावेळेस ज्या लोकांना गरज आहे आपली त्यावेळेस ते परिवाराला सोबत घेऊनही आपण हे कामं करू शकतो किंवा परिवार सांभाळूनही करू शकतो. समतोल त्यामध्ये काही फारसा साधावा लागत नाही. आणि आपण घरचं सगळ्या जबाबदाऱ्या, घरचे सगळे कर्तव्य करून जेव्हा हे काही करतो तेव्हा मला नाही वाटत की काही अडचणी येतात. त्यामुळे समतोल साधला जातो. अच्छा, खूप छान. तर हे काम करत असताना तुम्हाला या समाजातून लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? लोकांचा प्रतिसाद चांगलाच मिळतो. कधी कधी कसं आहे, समाजाला तुम्ही चांगलंही केलं तरी प्रतिसाद कधी कधी वाईट मिळतो, म्हणजे त्याच्यावर टीका केल्या जाते. तर कसं आहे की सावित्रीबाईंसारख्या आज आपण इथे तुम्ही माझी मुलाखत घेताय, मी देत आहे, तर हे आपलं सावित्रीच्या लेख्या होता, पण त्यांनी सुरुवात केली कुठेतरी. त्यांनाच तर इतका विरोध झाला समाजाचा. तर कसं आहे की विरोध हा होतो, सहकार्य मिळते असं नाही, सहकार्य पण मिळते, विरोध पण होतो, टीका पण होतात. पण काही लोकांना वाटतं की हे कशाला करते, एक घर नोकरीच तर भरपूर आहे, त्याच्यात का बरं हे करते, एवढं काय हे आहे, काय मिळते, नावासाठी करते असतं. आणि काही लोक असतात की त्यांना आनंद वाटतो की नाही करते, ते कुठेतरी आपल्यासोबत येऊन जुळतात. कधी कधी ते समोर येत नाही पण पैशा स्वरूपात, वस्तू स्वरूपात ते देतात, म्हणतात की आमच्या वस्तू आमच्याकडून या गरजू पोरींना पोहोचव. मध्यंतरीच अनाथाश्रमातल्या 3 मुलींचे लग्न झाले, तर खूप लोकांनी मला मदत केलं की आमच्याकडून या पोरींना शालू दे, आमच्याकडून या पोरींना साड्या दे. म्हणजे असंही आहे की त्यांचा आपल्याला सपोर्टही होतो आणि टीकाही होतात. ह्या दोन्ही गोष्टी तर प्रत्येक गोष्टीत चालतच राहतात. समाज म्हटलं की तिथे टीकाही होतेच, प्रतिसाद प्रशंसा पण, दोन्ही पण होतात. तर ताई, आता दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं गाणं कुठलं सांगाल? दुसरं गाणं सांगण्यापूर्वी मी एक थोडंसं सांगेल की एक, म्हणजे मी महिला सक्षमीकरणासाठी काम करते. तर काही सिंगल मदर असतात, घटस्फोटित विधवा आपल्याला माहीत असतात, पण काही स्त्रिया समाजामध्ये असे आहे
की त्या नवरे असूनही विधवेचं आयुष्य जगतात किंवा त्यांना ते सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. मला कुठंतरी एक गाणं आहे जे नेहमी मला असं वाटते आणि ते गाणं मी तुम्हाला सांगते की यारा सिली सिली बिरहा की रात का जलना. त्यामध्ये एक कडवा आहे की बाहर उजाला और अंदर अंधेरा. मला हे गाणं आवडेल. तर श्रोते हो, आपण बातचीत करीत आहोत लालखडी उपकेंद्रात ऑपरेटर टेक्निशियन या पदावर कार्यरत असणाऱ्या माधुरी सुधाकरराव धर्माळे यांच्याशी. तर ताई, हे समाज कार्य करताना तुम्हाला या समाज कार्यामुळे तुमच्या विचारामध्ये काय बदल झाला? माझ्या विचारांमध्ये खूप सकारात्मक बदल झाला असंच म्हणेल मी. कारण कुठेतरी कुणाला तरी काही मदत करण्यात किंवा आपण आपल्यापेक्षा आयुष्यात किती दुःखी लोक आहे हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला आपले दुःख कमी वाटायला लागतात. आणि हे आपली दुःख जेव्हा कमी वाटायला लागतात तेव्हा आपल्यात एक सकारात्मक बदल होत राहतो की नाही, आपल्यापेक्षा हे लोक खूप दुःखी आहे, आपण तर खूप सुखी आहे त्या मानाने. तर तो आपल्या विचारात फरक पडतो. त्यांच्या सहवासात कुठेतरी थोडीफार मदत केली किंवा आपण त्यांच्यासोबत जो वेळ घालवतो त्यामध्ये पण आपल्याला खूप एक आनंद मिळतो. कारण त्यांना खूप आनंद मिळालेला असतो. त्यांना कोणी नसते, आपण त्यांच्यापर्यंत जातो किंवा त्यांना जी मदत म्हणा किंवा सहवास आपला असतो, या सगळ्यामध्ये त्यांना जो उल्हास, त्यांचा आनंद असतो तो आपल्याला नक्कीच आपल्या विचारांमध्ये बदल करतो. आपल्याला ते काम करण्यात अजून त्यापेक्षा जास्त काम करण्याच्या प्रेरणा मिळत राहते. तर आजच्या तरुणांनी समाजकार्यात सहभागी होण्यासाठी काय करायला हवे, आपल्याला काय वाटते? तरुणांनी कसं असते, समाजकार्य फक्त तुम्ही पैशानेच नाही, म्हणजे माझं हे म्हणणं आहे, काही लोकांकडे नसतात पैसे किंवा काही असतात किंवा काही इच्छा नसते किंवा काही वेगवेगळे कारणं असतात, पण तुम्ही समाजकार्य जर तुम्हाला करायचं आहे आणि जर तुम्हाला वाटते की समाजाचं आपलं काही देणं लागतं आणि ते द्यावं, तर तुम्ही श्रमदान सुद्धा करू शकता. म्हणजे माझं एक मी उदाहरण सांगते की माझा एक पोलीस मित्र मैत्रिणींचा ग्रुप आहे, तर त्यांना अनाथ आश्रमातल्या मुलींसाठी काहीतरी करायचं होतं. एक माझी मैत्रीण आहे प्रीती गाडवे म्हणून, तिने मला फोन केला आणि तिचा जो ग्रुप आहे, तिचे मिस्टर आहेत ते पण पोलीसमध्ये आहेत, त्यांनी त्या ग्रुपनी असं ठरवलं की आम्ही काहीतरी करू. तर मग काय करायचं काय, तर तिथे संडास बाथरूमची व्यवस्था नव्हती त्या मुलींच्या अनाथ आश्रमात. यांनी पैसे तर गोळा केलेच, पण स्वतः श्रमदान करून, म्हणजे स्वतः ते कन्स्ट्रक्शन करून त्या पोलीस ग्रुप मित्र मैत्रिणींनी तिथे मोठा चांगल्या प्रकारचं बेसिंग, संडास बाथरूम म्हणजे सगळं त्यांनी बांधून दिलं. आणि ते म्हणजे पैशासोबत ते श्रम पण त्यांनी तिथे दिले. तर असं नाही की तुमच्याकडे पैसाच पाहिजे, तुम्ही श्रमांनी काही तुमच्यातल्या असलेल्या कला गोष्टी, काही विद्या सगळं तुम्ही शिकवू शकता, देऊ शकता. तर समाजाची तुमचं देणं लागतं, या भावनेतून मदतीचा नेहमी इच्छा ठेवावी आणि करावी असं मला वाटते तरुणांनी. बरोबर आहे. आपल्याला काहीतरी करायचं असेल तर नुसतं पैसाच नाही, पण इच्छा सुद्धा पाहिजे मनातून, तेव्हाच आपण करू शकतो. तर समाजातील महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी काय गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते? आत्मनिर्भर बनण्यासाठी आता शिक्षण आपण गरजेचं समजतो, कारण शिक्षण आहे तर आपण शिक्षणाने काही म्हणजे करू शकतो, एखादी नोकरी, व्यवसाय किंवा आपण सगळ्या गोष्टी. पण आता मी तर म्हणेल की ज्या महिलांना शिक्षण जरी नाही आहे किंवा त्या करू नाही शकल्या त्यावेळेस, तर तुम्ही छोटे मोठे उद्योगधंदे करू शकता. आता गृहउद्योगामध्ये सगळ्याच याच्यात महिला उतरल्या, ज्या नाही केल्या त्याही करायला लागल्या आहे. घरगुती व्यवसाय आहे, जसे ब्युटी पार्लर आहे, ड्रेस डिझायनिंग, प्रत्येक गोष्टीत. तर महिलांनी स्वतःसाठी काहीतरी, स्वतःची कमाई छोटीशी का होईना, पण ती स्वतः कमावलेली एक खूप मोठा आनंद असतो त्यात. तर सगळ्या महिलांनी ते करायला पाहिजे असं मला वाटते. अगदी बरोबर. तर आजच्या पहिल्या भागात तुम्ही आपल्या आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमातून आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि तरुणांना काय संदेश द्याल? सगळ्यांना तर मी हेच म्हणेल की तुमचं काहीतरी समाजाशी देणं लागतं. मी नेहमीच म्हणते या भावनेतून तुम्ही काहीतरी करा. म्हणजे आता मी जसा संकल्प नेत्रदानाचा संकल्प केलेला आहे, अवयवदानाचा संकल्प केलेला आहे, रक्तदानासाठी मी काम करते. मी एका उत्कर्ष रक्तपेढीला जॉईन आहे, आमचा ग्रुप आहे. तर तुम्ही हे सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्ही पैशाच्या स्वरूपातच कुठली कामं केली पाहिजे असे नाही. तरुणांनी स्वतः गरजूंना रक्त देणे, जसे थेलिसिमियाचे पेशंट असतात, काही ज्यांना महिन्याचे रक्त द्यावे लागतात, तर तरुणांनी तुम्ही रक्त देऊनही समाजासाठी काहीतरी देणं लागतं, त्याच्या तुम्ही ते पांग फेडू शकता आणि हे तरुणांनी करायला पाहिजे. आणि आपल्या उत्पन्नातला 1% जरी आपण, म्हणजे मी तर हे म्हणेल की तुम्हाला ज्यांची परिस्थिती नसेलही, तुम्ही 1 रुपया 2 रुपये सुद्धा रोजचा जमा केला
आणि 365 रुपये तुमचे वर्षाचे झाले आणि तुम्ही ती पावती फाडली किंवा तुम्ही एखाद्या गरजूंना, तर तुम्हाला त्यात खूप समाधान असते, तुम्ही ते करायला पाहिजे. आणि मी तर बाकी आता महिलांना जर मला संदेश द्यायचा असेल तर मी नेहमी एक सांगत असते महिलांना की नारी मुल्क की शान हो तुम, नारी मुल्क की शान हो तुम, हर घर का सम्मान हो तुम, लाडो से अम्मा तक के सफर में खुद में एक पहचान हो तुम. अरे वा, खूप छान संदेश तुम्ही आमच्या श्रोत्यांना आणि महिलांना दिला आहे. तर आजच्या पहिल्या भागात इथेच आपण थांबूया. तर आजच्या पुरती मी आपली इथेच रजा घेते. नमस्कार. श्रोते हो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमाअंतर्गत समाजासाठी आमचाही हातभार याविषयी माधुरी सुधाकर धर्माळे यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकलात. याच मुलाखतीचा दुसरा भाग आमच्या उद्याच्या प्रसारणात आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.